आपला मागचा जो टॉपिक चालू होता कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशनचा होता. तो कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशनचे डायरेक्टली जर का समजा तुम्हाला एक्सप्रेशनमध्ये जे व्हॅल्यू टाकतात त्या जर दिल्या असतील तर ते डायरेक्ट टाकून आपण मोजून एका मिनिटात 5 मार्क घेत होतो. त्याचे सोपे क्वेश्चन येत होते. ते आपण अपलोड केलेलं आहे यूट्यूबवरती. आता कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशन तुम्हाला फाइंड आउट करायला लावलेलं आहे. म्हणतोय की कॅल्क्युलेट करून दाखवा. कॅल्क्युलेट कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशन तर तुम्हाला कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशन कॅल्क्युलेट करून दाखवायचं आहे बिटवीन द इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट आला का? इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमध्ये तुम्हाला कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशन फाइंड आउट करून दाखवायचं आहे. समजते का? एकदम सोप्या पद्धतीने सांगतो बाळांनो. याला लागेल कॅल्क्युलेटर. काय लागेल याला? कॅल्क्युलेटर ज्याच्याकडे असेल हे उत्तर चुकणार नाही. का बरं? कारण कॅल्क्युलेटरमध्ये उत्तर काढता येतात. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये याचं उत्तर काढून दाखवतो. म्हणजे तुमचा काय होईल? कॉन्फिडन्स बिल्टअप होईल. ठीक आहे. कसं करतो बघा. माझ्याकडे या एक्सपोर्ट आणि इम्पोर्टच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. माझ्याकडे टेबलमध्ये या दोन व्हॅल्यू दिल्या असतील की नाही. पहिली व्हॅल्यू समजा एक्स आहे, दुसरी व्हॅल्यू काय आहे? वाय. असं मी मानून घेतो. ऑन मोड स्टॅट 3 नंबरवरती 3 नंबर ऑन मोड स्टॅट 3 नंबरवरती आहे. याचा दुसरा नंबर आपण दाबून देऊया. या पद्धतीने आला. तो एक्स आणि वायची व्हॅल्यू आहेत की नाही. पहिले एक्सची व्हॅल्यू टाकून द्या पटपट. चला काय आहे रे पहिली व्हॅल्यू? 10 इक्वल 11 इक्वल 14 आहे बघा. चला 14 इक्वल 20 इक्वल 22 इक्वल 16 इक्वल 12 इक्वल 15 इक्वल 13 इक्वल. ओके का? आता पण जाऊया. पुढचं बटन दाबतो, खाली येतो. असं केल्यानंतर मी डायरेक्ट टॉपला येऊन जातो. आता काय बरं का? 12 14 15 16 21 26 21 26 पुढं पुन्हा 21 आहे 15 16 14. ओके. असं जर तुम्ही केलं बाळांनो तर एसी करून द्यायचं. काय करून द्यायचं? एसी केलं म्हणजे ते डायरेक्ट सेव्ह झालं. काय झालं? सेव्ह. शिफ्ट हे बघा इथे एकचं बटन आहे. हे टाकल्यानंतर तुमच्याकडे रिग्रेशन म्हणून आहे बघा. आहे का 5. तर आपण काय करणार आता 5 नंबर दाबून देतो. इथं माझ्याकडे आर दिसतोय. आर म्हणजेच कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशन असतो. 3 नंबरवर 3 टाकलं तर तुमचं उत्तर येऊन जाईल बाळा 0.9458. किती आला? 0.9458. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की फायनल उत्तर तुमच्याकडे आहे. फायनल उत्तर तुमच्याकडे डायरेक्टली आहे. तो तुम्हाला प्रोसिजर करून दाखवायची आहे. आणि प्रोसिजर करणं पण टेबलवरती किंवा आपल्या कॅल्क्युलेटरवरती सोपं आहे. ओके. तर मी आता कसं करतो बघा. ऑन मोड 1 करून आपली कॅल्क्युलेटर परत वापस आणली. आता मी याला सॉल्व्ह दाखवतो बघा. तो कन्सिडर करूया की एक्सपोर्टला आपण एक्स मानू आणि इम्पोर्टला आपण काय मानू? वाय. तो उत्तराचा बाण मारला मी. ठीक आहे. आता मग एक्सची व्हॅल्यू लिहितो. इथं एक्स असणार आहे, इथं असणार आहे वाय. मला ज्या व्हॅल्यू लागतात त्याच्यानुसार मला जायचं आहे. तो एक्सचा स्क्वेअर, वायचा स्क्वेअर आणि एक्स वाय दोघांचा गुणाकार. तो बघा बाळांनो पटपट करून दाखवतो. आपल्याला पटपट करून घ्यायचे. ओके. सांगा बरं एक्सच्या व्हॅल्यू काय काय पटपट मला? 10 11 फास्ट टाका. 10 11 14 14 20 22 16 12 15 13. ओके. हे व्हॅल्यू कशा झाल्यात? एक्सच्या. वायच्या व्हॅल्यू सांगा क्रमशीर करून. 12 14 15 16 21 26 हे बघा 12 14 15 16 21 26 15 16 14 म्हणजे ओके मे थँक्यू. ओके का? स्क्वेअर करायचं आहे तर मग तुम्ही एक स्क्वेअर पे करू शकतात किंवा प्रोग्राम टाकून घ्यायचा. काय टाकायचा? प्रोग्राम. ऑन अल्फा एक्सा स्क्वेअर कॅल्क. सांगा पटपट. पहिली व्हॅल्यू काय रे? 10 इक्वल दाबा. तो देईल तुम्हाला 100. किती उत्तर आलं? 100. पटापट घ्या. काही तर आपण तोंडी पण काढू शकतो. 11 टाकायचं आहे. पुढे बघा इक्वल दाबा. तो एक्सची व्हॅल्यू मागेल. एक्सची व्हॅल्यू मागतोय. एक्स क्वेश्चन मार्क 11 टाकलं. किती आलं? 121. फास्ट करा. 121. पुढे 14 कसं करणार? इक्वल दाबायचं. तो क्वेश्चन मार्क मागतोय. तुम्ही 14 टाकायचं. 14 टाकल्यानंतर इक्वल करा. 196. किती येईल? 196. पुन्हा 1 करून दाखवतो. मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहून टाकेल. पुन्हा 14 दिसतोय. या 14ची व्हॅल्यू बी किती येईल? 196. 20चा वर्ग किती येईल? 400. ठीक आहे. 22 काढायचा आहे. तो 22 कसं करणार? इक्वल दाबून दिला. क्वेश्चन मार्क म्हणतोय. इथे टाकणार मी किती? 22. तर 22चा वर्ग किती असतो बाळांनो? 484. तो 484. समजतंय का? असं आपण क्रमशीर हे सगळ्या व्हॅल्यू भरू शकतो. करून दाखवतो. जाऊ द्या. पुढे काय बरं का? 16चा वर्ग. सांगा 16चा वर्ग. तो क्वेश्चन मार्क आहे. आता बघा इक्वल दाबा.
तुम्ही तोंडी बी करू शकता 256. ओके हां, काही मुलं म्हणतील एवढं कशाला पांचटपणा करायचं सर, एकदम सोपं करा. पुढे काय 12चा वर्ग तसंही केलं तरी चालेल. म्हणजे कसं म्हणतं 12चा वर्ग किती आला 144. तुम्हाला जी पद्धत पटेल त्या पद्धतीने जा. 15चा वर्ग 225, 13चा वर्ग 169. अशा पद्धतीने वर्गवारी का लागली. आता अलीकडे या. 12चा वर्ग किती असतो रे 144, 14चा किती 196, 15चा 225, 16चा 256, 21चा किती असतो 421, 26चा किती असतो हे 441, 21चा 400, 26चा किती असतो रे 600, 21चा किती असतो 441, 15चा किती असतो 225, बरोबर. 16चा किती असतो 256 आणि 14चा किती 196. एकदा चेक केलं काय. आता आपल्याला यांचा गुणाकार करून दाखवायचा. कोणाचा गुणाकार x आणि y चा गुणाकार. आता तुम्ही एक एक करून घेतलं तरी बी चालेल. आता कळता येईल ना 10 गुणिले 12, 11 गुणिले 14. ओके सांगा बरं का व्हॅल्यू काय येईल याच्या 120. मी डायरेक्ट व्हॅल्यू लिहून टाकतो. 120, 154, 210, 224, 420, पुढे 572, 336, पुढे 180, 240 आणि 182. ओके बाळांनो, तुमच्याकडे कोइफिशिएंट ऑफ कोरिलेशनचा फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला बरीचशी समेशन लागतात. कुठली समेशन लागतात ती सगळी फाइंड आउट करून घ्या. कसं तुम्हाला समेशन ऑफ एक्स पण लागेल, आता समेशन ऑफ एक्स लागेल, समेशन ऑफ वाय पण लागेल. ओके का. अजून आपल्याला समेशन ऑफ एक्स स्क्वेअर लागतो, समेशन ऑफ वाय स्क्वेअर पण लागतो, बरोबर का. मग आपण समेशन ऑफ एक्स स्क्वेअर काढूया, समेशन ऑफ वाय स्क्वेअर काढूया आणि आपण समेशन ऑफ एक्स वाय देखील काढूया. आता एवढं सगळं मोजत बसायला आपल्याला खूप जास्त टाईम लागेल. त्यासाठी आपल्याकडे कोण आहे पुन्हा कॅल्क्युलेटर. ऑन मोड 3, ऑन मोड स्टॅटिस्टिक किती नंबरवरती आहे 3. तुम्हाला 2 नंबरचा आकडा सिलेक्ट करायचा आहे. करा बरं 2 घेतला, 2 हा 2 घेतला. 2 मध्ये तुम्हाला पटपट टेबलमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे मी टाकून दाखवतो. पुन्हा सांगा या व्हॅल्यू. आता मला पुन्हा व्हॅल्यू सांगा. हे बोला पटपट. हे बघा एक्सच्या व्हॅल्यू टाकतोय रे, एक्सच्या व्हॅल्यू टाकतोय 110, 11, 14, 14, 20, 22, 14, 20, 22. ठीक आहे ना. पुढे 16, हां 12, 15, 13. ओके चला पुढे जाऊ आपण. आता पुढे जाऊन असं पुढेचा बाण दाबून खाली केलं. मग इथं आलो आता मी, बरोबर टॉपला आलो. वायच्या व्हॅल्यू सांगा 12, 14, 15. ठीक आहे 12, 15, 14, 16, 21, 26, 21, 15, 16, 14. याला का रे ओके मध्ये. आता एसी दाबून द्यायचा. तो झाला सेव्ह. तो काय झाला सेव्ह. या शिफ्ट स्टॅट किती नंबरवरती आहे 1. शिफ्ट स्टॅट किती नंबरवरती आहे 1. तुम्हाला समेशन करायचं आहे ना 3 नंबरवरती. समजा किती नंबर आहे 3. तो 3चा बटन दाबला. घ्या पटपट. काय लागते हे बघा. अख्खं आहे हे बघा. अख्खं आहे काय लागते घ्या ना आता पटपट. तुम्हाला लागत होतं समेशन ऑफ एक्स. तो समेशन ऑफ एक्स 2 नंबरवरती आहे. ठीक आहे 2 दाबला आकडा. हा आला 147. किती आला बाळांनो बरोबर आहे का. उत्तर चेक करा. या पुढं तुम्हाला वाय लागतोय तर पण ना शिफ्ट स्टॅट किती नंबरवरती आहे 3. समेशन ऑफ वाय स्क्वेअर किती नंबरवरती रे. सॉरी वाय स्क्वेअर नाही. समेशन ऑफ वाय किती नंबरवरती आहे 4. तो 4 दाबा. 170 किती आला. या पुढं पुन्हा शिफ्ट 1 सम किती नंबरवरती 3. हां काय लागतंय मला आता एक्स स्क्वेअर.